नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत अंडा करी. तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया. या ठिकाणी मी अंडी उकडण्यासाठी ठेवून दिलेले आहेत. आता आपण अंडा करीचा मसाला कसा बनवायचा ते बघून घेणार आहे. करीसाठी लागणारा मसाला आपण बनवून घेणार आहे. त्यासाठी मी या ठिकाणी कांदा घेतलेला आहे, उभाच कापून घेतलेला आहे. मसाल्यासाठी लागणार आहे. कढई गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये तीळ भाजून घेणार आहे. 2 टेबलस्पून पांढरे तीळ घेतलेले आहेत मी, गावरान. तर आपण कढईमध्ये 1-2 मिनिट असेच परतवून घेणार आहे. तीळ भाजल्यानंतरच आपण याच्यामध्ये खोबरं पण भाजून घेणार आहे. थोडंसं लालसर होईपर्यंत भाजणार आहोत आपण खोबऱ्याला. तीळ आपले छान असे तडतडायला सुरुवात झालेली आहे. आपण याला आता कढईमध्ये थोडा वेळ असं हलवून घेणार आहे. नंतर आपण याला थंड करण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेणार आहे. त्याच्यानंतर आपण आता हे खोबरं पण लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे. खोबरं किसून घेतलं तरीही चालतं, पण मी या ठिकाणी तुकडे करून घेतलेले आहेत. थोडंसं लालसर रंगावर याला आपण परतवून घेणार आहे. अंडा करी ठीक होण्यासाठी आपण याच्यामध्ये एक स्पेशल इन्ग्रेडियंट टाकणार आहे. त्याच्यामुळे आपली अंडा करी ठीक होणार आहे. थोडा वेळ असं खोबरं परतवून घेऊया लालसर रंगावर भाजून होईपर्यंत. मग आपण याला थंड करण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेणार आहे. खोबरं भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो आपल्याला या ठिकाणी. झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे अंडा करीची. मसाल्याची तयारी होईपर्यंत आपले अंडे उकडवून झालेले आहेत. खोबरं बघा आपलं आता हे लालसर रंगावर
येऊ लागलेला आहे. खोबरं भाजून झाल्यानंतर मी या ठिकाणी कांदासुद्धा लालसर होईपर्यंत परतवून घेणार आहे. कांदा भाजून झाल्यानंतर याला सुद्धा आपण थंड करण्यासाठी ठेवून देणार आहे आणि मग आपण हे सगळं मिक्सरला बारीक पेस्ट करून घेणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पांढरे तीळ, खोबरं आणि आलं घातलेलं आहे. पहिल्यांदा आपण हे बारीक करून घेणार आहे. त्याच्यानंतर थोडंसं बारीक झाल्यानंतर मग आपण कांदा आणि लसूण, कोथिंबीर घालून एकदम बारीक पेस्ट बनवून घेणार आहे, थोडंसं पाणी घालून. करीसाठी मसाला आपण मिक्सरला पेस्ट बनवून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. पाणी गरम केलेलं आहे करीमध्ये घालण्यासाठी. या ठिकाणी मी काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे, बेसन पीठ घेतलेलं आहे, कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, गरम मसाला घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता आपलं हे तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं घालणार आहे. जिरं नाही घातलं तरी चालतं, पण मी थोडंसं घालणार आहे. त्याच्यामध्येच थोडासा हिंग पण घालणार आहे आपण. हिंग पचनासाठी चांगला असतो म्हणून मी प्रत्येक भाजीमध्ये थोडासा हिंग घालतच असते, म्हणून घातलेला आहे मी हिंग. आता आपण याच्यामध्येच पेस्ट केलेला मसाला घालून घेऊया. तेलामध्ये मी हा मसाला घालून घेतलेला आहे. आपण छान असा तेलामध्ये परतवून घेणार आहे याला. करीला आपण थोडंसं तेल जास्त वापरलं आहे, त्यामुळे आपली करी पण छान अशी तर्रीदार बनणार आहे, म्हणून थोडासा तेलाचा जास्त वापर करणार आहे आपण या ठिकाणी. मसाले तेल सोडेपर्यंत आपण याला छान असं तेलामध्ये परतवून घेणार आहे. त्याच्यातच मी बेसन पीठ घालून घेणार आहे. बेसन पीठ घातल्यामुळे आपली ग्रेव्ही छान अशी दाटसर बनते, म्हणून आपण हे बेसन पीठ या ठिकाणी घालणार आहे. हाच आपला स्पेशल इन्ग्रेडियंट आहे या करीमधला. असंच आपण छान तेलावर परतवून घेऊया, छान भाजला जाईपर्यंत. बघून आता मसाले थोडासे तेल सोडू लागलेले आहेत. आपण थोडासा गॅस मंद करणार आहे. तेल सोडू लागलेला आहे मसाला बघा. आता आपण याच्यामध्येच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे. म्हणजे तेलामध्ये थोडी कोथिंबीर घातल्यानंतर एक छान अशी चव येते, म्हणून मी घालत आहे या ठिकाणी. वरतून पण आपण घालणार आहे कोथिंबीर, मी थोडीशी अशी तेलामध्ये पण घालणार आहे. त्याच्यानंतर हा काळा मसाला घातलेला आहे, मिक्स करून घेऊया. मसाले थोडेसे नंतर घालणार आहोत, आपला छान ही पेस्ट भाजून झाल्यानंतर तेलामध्ये, कारण मग ठसका येतो म्हणून. आता मी याच्यामध्येच काश्मीरी लाल घातलेला आहे, हे पण आपण असं छान मिक्स करून घेणार आहे. त्याच्यामध्येच गरम मसाला घालणार आहे आपण. गरम मसाला नसेल तर चिकनचा मसाला पण तुम्ही घालू शकता. बघा आपले छान मसाले असे तेलामध्ये मिसळून झालेले आहेत. आता या ठिकाणी मी
अंड्यांना कट मारून घेतलेले आहेत. याच्यामध्येच चवीनुसार मी मीठही घालून घेतलेलं आहे. नंतर आपण याच्यामध्येच गरम पाणी घालून घेणार आहे. गरम पाण्यामध्ये घातल्यामुळे आपल्या ह्या तरीला छान अशी तरी येणार आहे. थोडं थोडं करत आपण गरम पाणी घालून घेणार आहे. मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घालून घेतलेलं आहे, म्हणजे ते मसाले त्यातले पण आपण याच्यामध्ये घालून घेऊया. छान बघा मसाल्यांनी किती छान असं तेल सोडलेलं आहे. आता आपण थोडंसं पाणी घालून घेऊया. आता हळूहळू आपल्याला जितकं पाणी आवश्यक आहे तेवढं आपण याच्यामध्ये घालून घेऊया. तुम्हाला थिक जर ग्रेव्ही हवी असेल तर पाणी कमी वापरा, पण थोडीशी अशी पातळसर हवी असेल तर थोडं जास्त पाणी घाला तुम्ही. भाकरीसोबत चपातीसोबत छान लागते ही ग्रेव्ही. मी एकदम दाटसर अशी नाही बनवत आहे, थोडीशी अशी पातळच ठेवणार आहे ग्रेव्ही. आता आपण याला उकळी आणणार आहे. आता आपल्या ग्रेव्हीला छान अशी उकळी आलेली आहे. तुम्ही बघू शकता छान अशी तरी पण आलेली आहे याच्यावरती बघा. आता आपण याच्यामध्येच ही अंडी घालून घेणार आहे. हळूहळू सोडून देऊया आपण याच्यामध्ये. आणि असंच याला छान उकळी पुन्हा एकदा काढणार आहोत आपण. तुम्हाला जर दाटसर ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही पाणी कमी घाला, पण मला अशी छान पातळच आवडते म्हणून मी थोडंसं कमी पाणी वापरलेलं आहे, जास्त पाणी वापरलेलं आहे. आता याला आपण छान उकळी काढून घेणार आहे, म्हणजे या अंड्यांमध्ये मसाला मुरला जाईल. मग आपण याला भाकरीसोबत चपातीसोबत सर्व करूया. आपल्या अंडा करीला छान अशी उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता ही एकदम छान बनलेली आहे, तरीसुद्धा एकदम मस्त आलेली आहे. आता खाण्यासाठी पण ही तयार झालेली आहे. आता आपण ही बाउलमध्ये सर्व करूया. आता आपली ही अंडा करी बनवून तयार झालेली आहे. आपण आता एका बाउलमध्ये याला सर्व करूया. त्याच्यामध्ये आपण वरतून थोडीशी कोथिंबीर घालणार आहे. तर अशा प्रकारे आपली ही अंडा करी बनवून तयार झालेली आहे. आता ही खाण्यासाठी पण तयार झालेली आहे. मी सर्व केलेले आहे बाउलमध्ये. जबरदस्त लागते एकदम टेस्टलाही. तुम्ही नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.